पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर 13 ऑगस्टला नांदेडमध्ये हल्ला झाला। सुखबीर सिंग बादल हे आपल्या पत्नी आणि 2 मुलींसह 2 दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आलेले होते। त्यावेळेला ते नांदेडमध्ये असलेल्या माता साहिब गुरुद्वारा परिसरात आलेले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल हे महाराष्ट्र पोलीस दलातील एका हिरोमुळे वाचलेले आणि त्यांचा जीव वाचवणाऱ्या या हिरोचं नाव आहे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे। आणि याच संतोष केंद्रेंना भेटण्यासाठी आता संपूर्ण बादल कुटुंब रुग्णालयात पोहोचलं होतं आणि या वेळेला ते भावनिक होऊन केंद्रे यांच्या समोर नतमस्तक झालेले पाहायला मिळाले। नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ। घडलं असं की पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, त्यांची पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि 2 मुली असं सगळं कुटुंब नांदेडमध्ये एका खासगी दौऱ्यावर आलेलं होतं। सुखबीर सिंग बादल यांनी माता साहिब गुरुद्वाऱ्यात दर्शन घेतलं आणि ते बाहेर येत होते। यावेळेला सुखबीर सिंग बादल यांच्या भोवती महाराष्ट्र पोलिसांच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटचं पथक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होतं। व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी असलेल्या या पथकातले जवान डोळ्यात तेल घालून आपलं कर्तव्य बजावत असतात। यावेळीही सगळे जवान सुखबीर सिंग बादल यांना सुरक्षेत तिथून बाहेर घेऊन जात होते। पण या वेळेला तिथलाच सेवेकरी असलेल्या जसपाल सिंग नावाच्या एका व्यक्तीनं आपल्या जवळ असलेलं भलं मोठं कृपाण उपसत थेट सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करायला तो धावून गेला आणि जसपाल सिंह यांच्या या बारीक हालचाली पोलीस निरीक्षक केंद्रेंनी पटकन ओळखल्या आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांनी जसपाल सिंगनं केलेला वार आपल्या अंगावर घेतला। त्यामुळे या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल हे किरकोळ जखमी झाले, पण पीआय केंद्रे यांनी वार आपल्या हातावर झेलल्यानं त्यांना जबर जखम झाली। सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्यानंतर संपूर्ण नांदेडमध्ये खळबळ उडाली। काही तासात पंजाबहून त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांचे कुटुंबीय नांदेडमध्ये दाखल झाले। बादल कुटुंबाला देशभरातून राजकीय नेत्यांचे आणि बड्या लोकांचे काळजीसाठी फोन यायला सुरुवात झाली। सुखबीर सिंग बादल यांच्या तब्येतीची चौकशी केली जाऊ लागली आणि सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी यावेळेला पोहोचल्या थेट संतोष केंद्रे यांच्या भेटीसाठी। पीआय केंद्रे यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं होतं आणि हरसिमरत कौर बादल या त्याच रुग्णालयात पोहोचल्या। त्यांनी केंद्रे यांचे अक्षरशः हात जोडून आभार मानले। तुम्ही जीवाची बाजी लावून सुखबीर सिंग बादल यांचे प्राण वाचवले, आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पण यावेळेला पीआय केंद्रे यांनीही हात जोडले आणि आपण फक्त आपलं कर्तव्य पार पडल्याचं सांगत आपल्याला काहीही नको असं सांगितलंय। कुठल्याही अपेक्षेशिवाय आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या केंद्रे यांच्या या दिलदारपणाची आणि कर्तव्य दक्षतेची मोठी चर्चा होते। खासदार हरसिमरत कौर बादल यांनी यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करून पीआय केंद्रे यांचे आभार मानलेत। संतोषजी, तुम्ही सुखबीरजी आणि हल्लेखोर यांच्यामध्ये स्वतः ढाल बनून उभे राहिलात। स्वतःच्या आधी कर्तव्य आणि भीतीपेक्षा धैर्याला प्राधान्य देणं हे खाकी वर्दीचं खरं कर्तव्य असल्याची आठवण तुम्ही करून दिली। बादल कुटुंब अत्यंत आदराने तुमच्या समोर नतमस्तक होत आहे, अशा शब्दात हरसिमरत कौर बादल यांनी पीआय संतोष केंद्रे यांचे आभार मानलेत। एकूणच या घटनेनंतर सुखबीर सिंग बादल यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हल्लेखोराला उद्देशून ते म्हणाले की त्यांना पंजाबमधील परिस्थितीवर ताबा मिळवायचा आहे आणि शांतता भंग करायचा आहे, पण मी हे कधीही होऊ देणार नाही। माझ्या वडिलांनी सुद्धा हे कधीच होऊ दिलं नाही। मला भीती वाटत नाही। शेवटी सगळं काही त्या परमेश्वराच्या हातात आहे असं म्हणत बादल यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेल्या प्रकाश सिंग बादल यांचे सुपुत्र आहेत। तसंच स्वतः सुखबीर सिंग बादल हे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आहेत। तसंच ते पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत। तर त्यांची पत्नी हरसिमरत कौर बादल या सुद्धा वरिष्ठ खासदार आहेत। तसंच त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री सुद्धा राहिलेले आहेत। विशेष म्हणजे बादल कुटुंब पंजाबच्या राजकारणात आणि शीख पंथीय राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत प्रभावी कुटुंब म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे या घटनेकडे सगळ्या पंजाबचं आणि देशाचं लक्ष लागून आहे। त्यामुळे सुखबीर सिंग बादल यांचा जीव वाचवण्यासाठी ढाल बनून उभे राहिलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातल्या संतोष केंद्रे यांच्या शौर्याची सध्या देशभर चर्चा सुरू आहे। पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या याच कार्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवरून पोस्ट करत संतोष केंद्रे यांच्या या शौर्याला
सलाम केलेला आहे। एकूणच संतोष केंद्रे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकमत।